उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीसाठी आरोग्य प्रशासनाकडून ALS ॲम्ब्युलन्स देण्यात आली। युवा रक्तदाता संघटनेच्या मागणीला यश। सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असणारी ALS ॲम्ब्युलन्स देण्यात यावी अशी मागणी आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली होती। मागणीचा विचार करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडीची गरज लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका सुपूर्द केली आहे। यावेळी 108 चे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी ही रुग्णवाहिका सावंतवाडी रुग्णालयाच्या ताब्यात दिली आहे। सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबुडी येथे रेफर रुग्णांची संख्या अधिक आहे। रुग्णांना बांबुली हलविताना व्हेंटिलेटर असणारी ALS ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांची प्रकृती गंभीर होत होती। काही वेळा जीव गमवावा लागत होता। व्हेंटिलेटर असणारी 108 ओरोस कणकवली येथून पाठवली जात होती। यासाठी युवा रक्तदाता संघटनेकडून आधुनिक ॲम्ब्युलन्स मागणी केली होती। सावंतवाडी ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर, ECG, CPRS अन्य सुविधा रुग्णवाहिकेत उपलब्ध असल्याने रुग्णांना फायदा होणार आहे। यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, 108 चे विनायक पाटील, प्रथमेश प्रभू, राजू धारपावर, महेश चौगुले, धैर्यशील शिर्के आदी उपस्थित होते। पंकज मडे, जनशक्ती, सावंतवाडी। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।